नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रामदास नाईक नवरे. सध्या कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी येथे प्रभारी प्राचार्य म्हणून मी सध्या काम करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो की सध्या सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीच्या वरिष्ठ 78 महाविद्यालयांना 100% अनुदान देण्यासाठी जी काही तरतूद लागते ती तरतूद या अधिवेशनामध्ये त्यांनी तात्काळ मंजूर करावी. मी आदरणीय फडणवीस साहेबांना, अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांना आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटलांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही अनेक वर्षापासून आमच्या ह्या अनुदानाच्या संदर्भात लढा करत आहोत. या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे माहीत आहेत. गेल्या वर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला आम्ही भेटलेलो होतो. तिथेही आम्ही आंदोलन यासाठीच केलेलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मुंबईमध्ये असणाऱ्या तिथंसुद्धा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर सलग 6.5 ते 7 महिने आंदोलन महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या माध्यमातून आणि या कृती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी डी मुंडे सर, त्यानंतर आमचे सचिव प्राचार्य डॉक्टर मोरोडकर सर आणि राज्य संघटक प्राचार्य डॉक्टर गजानन सोनवणे सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राज्य पातळीवरचं आंदोलन आमच्या ह्या अनुदानाच्या संदर्भात केलेलं होतं. अनेक वेळा अजितदादांना ऑफिसमध्ये, मुंबईमध्ये त्यांच्या घरामध्ये, चंद्रकांतदादांना सुद्धा त्यांच्या मंत्रालयामधील ऑफिसमध्ये आणि पुन्हा त्यांच्या घरामध्ये अनेक वेळा आम्ही या संदर्भात भेटलेलो आहोत. आमचे कार्यकर्ते भेटलेलो आहोत, स्वतः आम्ही पदाधिकारी भेटलेलो आहोत. परंतु आजपर्यंत हा आमचा प्रश्न 78 महाविद्यालयांच्या अनुदानाचा शासनानं सोडवलेला नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागानं बोट करायचं अर्थखात्याकडं, अर्थखात्यानं बोट करायचं मुख्यमंत्र्याकडं, मुख्यमंत्र्यांनी बोट करायचं पुन्हा ह्या दोघांकडं. हा जो सारा आमच्या भावनेशी जो खेळ सुरू आहे तो खेळ महाराष्ट्र शासनाने ताबडतोब थांबवावा. कारण का आम्ही ही लढाई आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीची जी 78 महाविद्यालये आहेत, ही 78 महाविद्यालये तुम्ही केलेल्या तुमच्या शासनाच्या कायम अनुदानित तत्वावरच्या नियमामध्ये अजिबात बसत नाहीत. 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीची एकला ज्यावेळेस तुम्ही हे धोरण निर्माण म्हणजे धोरणाचा निर्णय घेतला, त्याच्या पूर्वी 6 महिने किंवा 1 वर्षापासून आमची ही महाविद्यालये सुरू आहेत. रीतसर त्यांना तुमची शासनाची मान्यता आहे. तुमच्या कायमस्वरूपी अनुदानित या नियमामध्ये आमची ही 78 महाविद्यालये अजिबात सापडत नाहीत किंवा त्यामध्ये राहत नाहीत. आणि म्हणून आमच्यावर हा गेली 23 वर्षापासून तुम्ही हा सतत अन्याय करत आहात. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की गेली 23 वर्षापासून 24 नोव्हेंबर 2001 पूर्वी नंतरच्या महाविद्यालयांना अनुदान देण्यात येणार नाही या पद्धतीचा GR शासनानं काढलेला आहे. अशी खोटी माहिती तुम्ही आमच्यावर गेली 23 वर्ष झालं बिंबवली गेली. आमचं शोषण केलं गेलं, आर्थिक शोषण केलं, मानसिक शोषण केलं, शारीरिक शोषण केलं, कौटुंबिक शोषण केलं. या सगळ्या शोषणातून आज आम्ही उद्ध्वस्त झालेलो आहोत. आज 78 महाविद्यालयामधली जे शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत हे सगळे आज तुम्हाला उद्ध्वस्त अवस्थेत दिसत आहेत. आज आम्ही काय, आमच्याकडून चूक आहे आम्हाला सांगा. गेली 23 वर्षापासून आम्ही ज्ञानदानाचं काम करतोय. गेली 23 वर्षापासून आमच्याकडून हजारो विद्यार्थ्यांच्या पिढ्या आम्ही घडवत आहोत. आम्ही विद्यार्थी घडवतो, समाज घडवतो, राष्ट्र घडवतो. आम्ही ही घडवणारी माणसं आहोत. आणि ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या माणसांना जर आमच्या न्याय हक्कासाठी लढाई करावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी ह्या महाराष्ट्राचं दुसरं काय मला सांगा. आणि म्हणून अजिबात यापुढे आमच्या भावनांशी खेळ खेळू नका. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही भेटल्यानंतर आमचे हात नम्रपणे तुम्हाला नमस्कार करण्यासाठी जोडले जावेत, तर आमची ही मागणी अनेक दिवसापासूनची आहे. ती मागणी या अधिवेशनामध्ये तात्काळ मंजूर करा. अन्यथा तुम्हाला हात आम्ही तुम्हाला जे जोडतील तेच हात तुम्हाला दगड उचलण्यासाठी सुद्धा वर येण्यासाठी मागं पुढं बघणार नाहीत. आणि म्हणून ही अवस्था तुम्ही आमच्यावर आणू नका. आज आमच्या अनेक शिक्षकांनी गेल्या 23 वर्षामध्ये अनेक शिक्षकांनी आमच्या आत्महत्या केल्या.
अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आज आमची मुलं मोठी झाली. आज त्या मुलांचं आरोग्याचा प्रश्न आहे, त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याच्या करिअरचा प्रश्न आहे, त्यांच्या विवाहांचा प्रश्न आहे. या प्रश्नांना आम्ही सगळी मंडळी कसं फेस करणार आहे? आणि म्हणून आमची उद्ध्वस्त झालेली कुटुंब तुम्हाला बघण्याचा अधिकार नाही, लक्षात घ्या. गेली 23 वर्षामध्ये आमची वृद्ध असणारे आई वडील आज ना उद्या पगार चालू होईल, आज ना उद्या पगार चालू होईल, आज ना उद्या अनुदान येईल या आशेवर जगत होती. परंतु आज तीही संपली, हयात नाहीत. आमच्या घरातली वरिष्ठ मंडळी सगळी, कुटुंबातली सगळी संपली. वाट बघून बघून त्यांच्या आजारपणासाठी, त्यांच्या दुखण्यासाठी आमच्याकडून 1 रुपयासुद्धा आमच्याकडून त्यांना मदत करता आली नाही. याच्यापेक्षा बेइज्जत आमची काय मला सांगा. आणि म्हणून आज आमचं जगणं मुश्किल आहे. आज आमचं कुटुंब आज आमच्या रस्त्यावर आहेत. गेल्या वर्षी मुंबईच्या आझाद मैदानावर आमची कुटुंब वाऱ्यावर सोडून 6-6 महिने 7-7 महिने त्या आझाद मैदानावर आम्ही आंदोलनं केली, पण आमची किंमत तुम्ही केली नाही. प्रसंगी आमचा प्राण आम्ही पणाला लावला, त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि म्हणून मी चंद्रकांत दादांना विनंती करतो, अर्थमंत्री अजयदादांना विनंती करतो, फडणवीस साहेबांना विनंती करतो की या चालू असणाऱ्या अधिवेशनामध्ये आमचा हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा. काल परवा चंद्रकांत दादांनी विधान परिषदेचे सदस्य आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांना दिलेले एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की 24 नोव्हेंबर 2001 पूर्वीची मान्यता दिलेल्या महाविद्यालयांना अनुदान सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून वित्त विभागात सादर करण्यात आला होता, परंतु सदर प्रस्तावाला अद्यापपर्यंत वित्त विभागाची मान्यता प्राप्त झालेली नाही. आणि हे पत्र आहे, किती तारखेचं पत्र आहे? 24/2/2025चं, म्हणजे आत्ताचं हे गेल्या फेब्रुवारी महिन्यातलं पत्र आहे. आणि मग हे आमच्या 78 महाविद्यालयांच्या अनुदानासाठी अर्थखात्याचा खोडा आहे का? अजितदादांचा अडथळा आहे का? अजितदादांना मी विनंती अशी करेन, तुम्ही शासनामध्ये आहात, ह्या शासनाची जर प्रतिमा जर व्यवस्थित चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला आमचं कामच करावं लागेल. अर्थखातं तुमच्याकडं आहे. यापूर्वीसुद्धा अनेक वेळा अर्थखातं तुमच्याकडं होतं, परंतु एक ना एक कारण सांगून तुम्ही हा प्रश्न आमचा मुद्दाम जाणीवपूर्वक टाळलेला आहे आणि अनुदानाचा विषय आमच्यापासून तुम्ही दूर नेलेला आहे. आमच्या ह्या उद्ध्वस्तपणाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात, कारण अनेक वर्षे या राज्यामध्ये अर्थखातं तुमच्याकडे आलेलं आहे. त्यावेळेस हा आमचा प्रश्न तुम्ही पाठीमागं ठेवलेला आहे. काय ना काय कारण काढायचं, संस्था मालकांच्यावर टिपूर सोडायचं, शिक्षकांच्यावर हे काहीतरी कुरघोड्या करायच्या. या पद्धतीनं तुम्ही आमचा प्रश्न मार्गी न लावता तुम्ही तो वेटीस धरला. आता यापुढं आम्ही हे सहन करणार नाही. आणि म्हणून मी शासनाला, फडणवीस साहेबांना, आदरणीय अजयदादांना आणि चंद्रकांत दादांना मी विनंती करतो की आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, हे तुम्हाला जोडले जाणारे हात पुन्हा दगड उचलण्यासाठी वर येता कामा नये. आणि जर तुम्ही कधीही महाराष्ट्रामध्ये आणि कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरा, तुम्ही सुरक्षित राहणार नाही यासाठी तुम्हाला मी हे सांगतो. समाज आज गेली 23 वर्ष झालं तुम्हाला पाहतोय आणि अनुभवतोय आणि बघतोय. त्यांना सुद्धा ही गोष्ट आज सहन होणं झाली आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी जरी तुम्ही चांगल्या करत असाल, शासनाच्या वतीनं अनेक योजना चांगल्या राबवत असला, तर या साध्या गोष्टी आहेत. त्या खूप मोठं बजेट ह्यासाठी लागणार नाही. 78 महाविद्यालयाचं अनुदानाचं बजेट खूप मोठं नाही अजिबात. आणि म्हणून जर तुम्ही हे बजेट आमचं मंजूर केलं तर गेल्या 23 वर्षामधला आमचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे. आमची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांचे दाते तुम्ही बनणार आहात. आमच्यासाठी तुम्ही देव होणार आहे. आणि म्हणून तुम्ही आमच्यासाठी देव व्हायचं का आमचे शत्रू व्हायचं हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून पुन्हा एकदा मी अजून विनंती करतो की आमचं हे अनुदान या अधिवेशनामध्ये मंजूर करा. हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र हा बघत आहे, याची दखल तुम्ही तुमच्याकडे घ्या. धन्यवाद.